तर नमस्कार मंडळी, आज सकाळी क्लासवरून घरी जात असताना मी हे काय पाहिलं की पाचोऱ्यामध्ये इतकं भारी कन्स्ट्रक्शन चालू आहे. पोलीस लाईन मध्ये, हो पोलीस लाईन मध्ये इतकं मस्त कन्स्ट्रक्शन बघून वाटलं की आता पाचोरं खूप मस्त सुधारणार आहे. आणि काय, दूध घेऊन घरी गेलो आणि घरून डायरेक्ट आलो. आता आपण निघालो कॉलेजला. कॉलेजला जायचं कारण म्हणजे अटेंडन्स द्यावं लागते रोज कॉलेजला. 12वीला आहे ना. आणि रोज रोज कॉलेजला येऊन असं तेच दाखवायला मला काय आवडत नाही, म्हणून मी काय ब्लॉगिंग वगैरे करत नाही. क्लासमध्ये गेलो आणि बुकच्या लास्ट पेजवर जे कोड राहतात ते कोड सोडून आपण बसलो क्लास करायला. इंग्लिशचा पिरियड होता आणि सरांनी शब्द लिहून दिले होते. मला कॉलेजची सोडून शाळेचीच आठवण आली आणि येणार पण का नाही. आपण कॉलेजचे पोरं झालो ना, आहे की नाही रे? ना, आपण कॉलेजचे पोरं झालो. आणि काय मग नंतर आहे ना, एक सरप्राईज टेस्टच झाली मॅथची. आणि माझा आणि मॅथचा त्याच्यात ते चाकड्या तर विचारूच नका मला किती पडले होते. आणि आपल्या कॉलेजमध्ये 10 मिनिटाची रिसेस राहते बरं का. कोणत्या कॉलेजमध्ये 10 मिनिटाची रिसेस राहते? तर आमच्या कॉलेजमध्ये राहते. आणि क्लासमध्ये आलो तर आमच्या कॉलेजमधले पंखे पाहिले तर एक पण ढंगाचा नाही, एक पण ढंगाचा फॅन भेटणार नाही भाऊ तुम्हाला. आणि मग काय, आपलं कॉलेज संपलं आणि आपण निघालो घरी. आणि घरी जाताना वातावरण तर असं क्लास झालं होतं ना बाप, म्हटलं कुठेतरी जाऊ फिरायला. मग 100% म्हटलं कॉलेजला म्हटलं बाय. आणि आपल्या कॉलेजची एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे आपलं ग्राउंड. भाई ग्राउंड सोडून काहीच चांगलं नाही. मग आपण निघालो आपल्या मित्राला सोडायला त्याच्या घरी. आणि रस्त्यात आपल्याला काय दिसलं असेल? काय वाटतं तुम्हाला काय दिसलं असेल? रडायला लागलो मी. आपली शाळा, फक्त आठवणच काढतो आम्ही आमच्या शाळेचं, अजून काहीच करत नाही. आम्हाला कॉलेजची फक्त आठवणच येते ना. कॉल येत ना, मेसेज येत ना, काय येत, फक्त आठवण येते आमच्या कॉलेजची, सॉरी शाळेची. मग घरी गेलो आणि घरी जात असताना मला लागला पाऊस. आणि मग आपण काय पूर्णच भिजलो. माझ्यासोबतच असं काय होतं मला कळत नाही. आणि पावसात भिजून असा दिसत होता ना मी, जसं काय बोलणार आता, भिकारी पण माझ्यासारखं दिसत नसं असं वाटतंय. मग आपण संध्याकाळी जरा गावात गेलो होतो तर आपल्याला काय दिसलं असतं? रथ. आणि रथ जात होता आपल्या इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि मग मला खूप आतुरतेने इच्छा होती आता इस्कॉन टेम्पलला जायची. मग उचलला आपण आपल्या मुलाला आणि आपण निघालो होता इस्कॉन टेम्पलला. पण रस्त्यात भेटला आपल्याला नीलू भाऊला पण उचलला आणि आपण आलो इस्कॉन टेम्पलला आपल्याला दर्शन करायला. कारण की देवाला आपल्याला सांगायचं होतं की 12वीला मला जरा 80% पाड देवा. आणि आज एवढी भक्तांची गर्दी बघून वाटलं की यार पावेल यार, आज माझी इच्छा पावेल आणि 12वीला मला 80% पडतीलच, असं होऊ दे. तर हाच होता माझा आजचा ब्लॉग. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.